वेलकम स्टुडंट्स. आपली जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स जे आपले प्रशासकीय विचारवंत आहेत त्याची जे सिरीज चालू आहे त्यामध्ये आज आपण हर्बर्ट सायमन बद्दल समजून घेणार आहे. सायमन अतिशय हुशार व्यक्ती. ओके, त्यांनी इकॉनॉमीमध्ये अर्थशास्त्रामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत, पण आज आपण त्याचं लोक प्रशासनाबद्दल इथे समजून घेणार आहे. ओके, तर यामध्ये आपण सायमनचा जो वर्तनवादी सिद्धांत आहे, बिहेवियरल थिअरी, व्यक्तीचं वर्तन कसं समजून घेतलं पाहिजे आणि त्या वर्तनाच्या बेसिसवर कसं प्रशासन करू शकतात त्याचा जो सिद्धांत, त्यामध्ये त्याच्या सिद्धांताला म्हटलं जाते निर्णय घेण्याचा सिद्धांत, डिसिजन मेकिंग थिअरी, की निर्णय कसा घेतला पाहिजे तो सायमन सांगतो. ठीक आहे, त्यामुळे त्याला निर्णय घेण्याचा सिद्धांत म्हणतात. सायमन असा व्यक्ती आहे जो निर्णयाला खूप महत्त्व देतो. सायमनचं महत्त्व काय आहे? ठीक आहे, तुम्ही धोरण बनवता आहे, चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु फक्त धोरण बनवणे म्हणजे लोक प्रशासन आहे का? तो म्हणतो धोरण बनवणे फक्त नाही, धोरणांमध्ये निर्णय घेता आले पाहिजे आणि निर्णय घेणे हा लोक प्रशासनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सायमनच्या हिशोबाने बऱ्याचशा लोकांना निर्णय सुद्धा घेता येत नाहीत आणि ज्यांना निर्णय घेता येत नाहीत ते लोक प्रशासन चांगलं करू शकत नाही. हे तेवढंच खरं आहे. तुम्ही वरच्या लेवलचे ऑफिसर झाले आणि जर तुम्हाला निर्णयच घेता येत नसेल तर तुम्ही चांगले ऑफिसर कसले? त्यामुळे सायमन चांगला निर्णय घेता आला पाहिजे त्यासाठी हा सिद्धांत देतो, निर्णय घेण्याचा सिद्धांत. ओके, डिसिजन मेकिंग थिअरी. आणि त्याचे काही तत्व आहेत, ते तत्व सुद्धा आपण पाहणार आहे की सायमनचे काय काय तत्व आहेत. ठीक आहे, अजून आहेत आपलं आता हे पहिलं लेक्चर आहे, यानंतर अजून आपले लेक्चर्स येणार सायमन बद्दल. थोडं आपण सगळे कन्सेप्ट सायमनचे समजून घेणार. सुरुवातीला पाहूया, इथे जे तुम्हाला फोटो दिसत आहेत ह्याच हर्बर्ट सायमन आहेत, विचारवंत आहेत. ओके, त्यांनीच हा सिद्धांत दिलेला आहे. इथे तुम्हाला आता तत्वे पहा, कोणकोणती तत्वे सायमननी दिलेली आहेत. सोप्या भाषेमध्ये तुम्हाला तत्वे समजून घ्यायची आहे. पहिला सायमनचं काय म्हणतो? सायमन म्हणतो प्रशासनाच्या म्हणी, प्रोवर्ब्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, हे कशाबद्दल म्हणतो तो? त्यांनी हे प्रकाशित केलं होतं. ॲक्च्युली हे जे एक काय म्हणतात तुम्ही, एक त्याचं आर्टिकल होतं हे. ठीक आहे, प्रोवर्ब्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हे त्यांनी प्रकाशित केलं होतं. आता हे प्रशासनाच्या म्हणी हे त्यांनी कोणाला म्हटलेलं आहे? म्हणी. तो म्हणतो जे याच्या आधीचे जे थिंकर्स आहेत ना ते सगळे फक्त त्या म्हणी आहेत, त्या काहीच कामाच्या नाहीत. तो प्रोवर्ब्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो, प्रशासनाच्या म्हणी आहेत म्हणतो आधीचे जे आहेत ते जेवढे थिंकर्स आहेत त्याची प्रॅक्टिकल ॲप्लिकेबिलिटी नाही आहे असं तो म्हणतो. कोणकोणते थिंकरचे याच्या आधीचे जे आपण थिंकर्स पाहिलेले आहेत, आपण वेबर पाहिला, आपण फायोल पाहिला, आपण विल्सन पाहिला, आपण टेलर पाहिला, हे जे आधीचे थिंकर्स पाहिले, सायमन म्हणतो ह्या फक्त म्हणी आहेत, यांची प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन नाही आहे. कारण ह्या ज्या याच्या आधीचे ज्या काही थिअरी आहेत त्या डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्याबद्दल काही बोलत नाही, निर्णय घेणे या गोष्टीला तेवढं महत्त्वाचं समजत नाहीत, त्यामुळे त्यात आधीच्या थिअरी कामाच्या नाहीत असं सायमन म्हणतो. त्यानंतर त्यांनी प्रशासनाची तुलना निर्णय प्रक्रियेशी केलेला आहे. हेच तो सर्वात महत्त्वाचा आहे. तो म्हणतो निर्णय घेणे सर्वात महत्त्वाचं, आणि ज्याला निर्णय घेता येत नाही तो ऑफिसर नाही. बऱ्याचशा गोष्टींमध्ये खरं सुद्धा आहे. उद्या चालून समजा तुम्ही एखाद्या ठिकाणचे SP आहे आणि कम्युनल व्हायलन्स जर झालं, धार्मिक हिंसा जर झाली, तर त्या ठिकाणी तुम्ही कसा निर्णय घेता या बेसिसवर ते धार्मिक जे हिंसा होत आहे त्याला किती कंट्रोल केल्या जाईल हे ठरते. त्या ठिकाणी तुमची हुशार किती आहे, तुम्ही कोणते तत्व पाळताय ते महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही निर्णय घेऊ शकता का. त्यामुळे निर्णय घेणे याची तुलना त्यांनी प्रशासनाची केलेली आहे. जो निर्णय घेऊ शकतो तो चांगला प्रशासन चालवू शकतो असं सायमनचं म्हणणं आहे. त्यांनी कार्यक्षमता आणि काटकसर याच्यावर भर दिलेली आहे, इकॉनॉमी आणि इफिशियन्सी. तो म्हणतो कोणताही प्रशासक असेल त्याला पैशाची काटकसर करता आली पाहिजे, पैसा वाचवता आला पाहिजे, कमीत कमी पैशामध्ये चांगलं आउटपुट त्याला काढता आलं पाहिजे, तर तो कार्यक्षम आहे, तो काटकसर करणारा आहे. आणि त्यांनी कार्यक्षमता सुद्धा याच बेसिसवर मिळालेली, याच बेसिसवर तो ठरवतो. कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त काम करता आला पाहिजे, जास्तीत जास्त रिझल्ट त्याला दाखवता आला पाहिजे. असं जर कोणी करू शकत असेल तरच तो चांगला ऑफिसर आहे असं त्याचं म्हणणं आहे. इकॉनॉमी अँड इफिशियन्सी यावर त्याचा फोकस असायला पाहिजे. त्यानंतर सायमन धोरण आणि प्रशासन द्वंद्व हे मला अमान्य आहे असं सुद्धा सांगतो. आपण हे धोरण आणि प्रशासन द्वंद्व कुठे पाहिलं होतं बरं? आपण विल्सन मध्ये पाहिला होता. आपली जी सिरीज चालू आहे सध्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकरशी, त्यामध्ये पहिलं लेक्चर आपण विल्सनचंच पाहिलं होतं. आपण सांगितलं होतं विल्सन हा लोक प्रशासनाचा जनक आहे.
विल्सनच्या थेअरीमध्ये जर तुम्ही पाहिली नसेल तर ती थेअरी पाहून घ्या. ते पहिलं लेक्चर आहे आपलं, ते पहिलं लेक्चर पाहून घ्या, तुम्हाला कळून जाईल विल्सनचं लेक्चर. ठीक आहे, आपल्या सिरीजमधलं पहिलं लेक्चर, ज्यामध्ये विल्सन काय सांगतो, प्रशासन वेगळं आणि राजकारण वेगळं. धोरण कोण बनवते, राजकारणी. जे अंमलबजावणी कोण करते धोरणांची, प्रशासक. हे दोन्हीही वेगवेगळे असं विल्सन सांगतो. सायमनचं म्हणणं आहे हे काही बरोबर नाही आहे. प्रशासक सुद्धा धोरण बनवतात, त्यामुळे हे जे द्वंद्व आहे हे द्वंद्व योग्य नाही. आणि पहा तुम्ही, आज तशी सिच्युएशन आहे. आपले बरेचसे धोरण कोण बनवत आहेत, ऍडमिनिस्ट्रेटर, नोकरशाही बनवत आहे. पॉलिटिशियन्स लोक नाही आहेत. पॉलिटिशियन लोक फक्त वरची आयडिया देतात, मेन धोरण तर प्रशासक बनवतात. अंमलबजावणी प्रशासक करतात, मूल्यमापन सुद्धा प्रशासक करतात. त्यामुळे द्वंद्व खोटा आहे असं सायमन म्हणतो, जे की सायमन योग्य बोलत आहे या बाबतीमध्ये. परंतु यामध्ये तो तथ्य मूल्य द्वंद्व असं देतो, फॅक्ट व्हॅल्यू डायकॉनॉमी. तथ्य आणि मूल्य, फॅक्ट आणि व्हॅल्यू. सायमन काय म्हणतो, तुम्ही लोक प्रशासन चालवताना तुम्ही फॅक्टच्या बेसिसवर लोक प्रशासन चालवलं पाहिजे, तथ्यांच्या बेसिसवर लोक प्रशासन चालवलं पाहिजे, मूल्यांच्या बेसिसवर नाही. ठीक आहे, जसा मला एखादी स्कीम इम्प्लिमेंट करायची आहे, ठीक आहे, तर मी त्यामध्ये या बेसिसवर नाही करायला पाहिजे की मला काय वाटते की कोणाला त्या स्कीमची गरज आहे, त्याच्यानुसार मी स्कीमचं इम्प्लिमेंटेशन करेल. तो म्हणतो अशा बेसिसवर निर्णय घेतला नाही जाऊ शकत. त्याचं म्हणणं आहे निर्णय घेतला पाहिजे तथ्याच्या बेसिसवर, फॅक्टच्या बेसिसवर. फॅक्ट, तथ्य इम्पॉर्टंट आहे. तुम्ही या गोष्टींवर घेतला पाहिजे की बाबा आतापर्यंत कोणाला जास्त फायदा मिळाला, कोणाला नाही मिळाला, कोणत्या गावामध्ये मिळाला, कोणत्या गावामध्ये नाही मिळाला, कोणत्या गावामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी किती गरीब लोक आहेत, किती दुर्बल घटक आहेत, ओके, त्यांना किती प्रमाणात सुविधा मिळालेल्या आहेत. या तथ्यांच्या बेसिसवर तुम्ही ठरवलं पाहिजे की जे तुम्हाला जे बेनिफिट्स द्यायचे आहेत स्कीमचे, ते कोणाला द्यायचे आहेत आणि किती प्रमाणात द्यायचे आहेत. सायमन या बाबतीमध्ये खरं आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही मूल्यांच्या बेसिसवर नाही चालू शकत, तुम्हाला तथ्यांच्या बेसिसवर चालावं लागते. ठीक आहे, की जर तुम्हाला जर ते जे मी सांगितलं की 2 गावामध्ये स्कीम इम्प्लिमेंट करायची असेल, कोणत्या गावामध्ये स्कीमचा फायदा झाला पाहिजे हे कशाच्या बेसिसवर ठरवणार तुम्ही, तथ्याच्या बेसिसवर. फक्त मूल्यांच्या बेसिसवर नाही, मला वाटते की या गावात गरज आहे म्हणून मी जावं असं नाही, मूल्य नाही, तथ्य. तो म्हणतो की मूल्य ही इरॅशनल असतात, कारण मूल्यांना तुम्ही व्याख्या करू शकत नाही व त्यांना मोजू शकत नाही. तथ्यांना मोजता येते, कारण डेटा आहे, रेकॉर्ड आहे. याच्यावर सुद्धा टीका होते बरं, मूल्य. कारण तुम्ही प्रशासनामधून पूर्णपणे मूल्य काढू शकतात का, तुम्ही प्रशासनामधून पूर्णपणे मूल्य काढू शकत नाही. हे नंतर सायमन ऍक्सेप्ट करतो सुद्धा, ते आपण पाहू याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. सायमन कशा प्रकारे ते ऍक्सेप्ट करतो की मूल्य सुद्धा प्रशासनामध्ये लागतात. ओके, आणि तो ते नाइलाजास्तव ऍक्सेप्ट करतो, ते सुद्धा मी सांगेल की तो नाइलाजास्तव का ऍक्सेप्ट करतो. परंतु त्याचं काय म्हणणं आहे, शक्य असेल तितकं फक्त तथ्याच्या बेसिसवर निर्णय घेतला गेले पाहिजे प्रशासनावर, मूल्याच्या बेसिसवर घ्यायला नको. त्यानंतर तो म्हणतो स्वीकृतीचं क्षेत्र, हा एक कन्सेप्ट तो देतो. त्याला म्हणतात एरिया ऑफ ऍक्सेप्टन्स. ओके, रिजन ऑफ ऍक्सेप्टन्स, स्वीकृतीचं क्षेत्र. ओके, तो वेगवेगळं क्षेत्र आहे म्हणतो. ओके, आता कसं कसं क्षेत्र आहे, थिअरी ऑफ ऍक्सेप्टन्स म्हणजे काय, एरिया ऑफ ऍक्सेप्टन्स किंवा स्वीकृतीचं क्षेत्र. ठीक आहे, याच्यानुसार तो काय म्हणतो की जर मला एखाद्या ज्युनियरला जर ऑर्डर द्यायची असेल तर ज्युनियर माझी ऑर्डर नाकारू सुद्धा शकतो, ज्युनियर माझी ऑर्डरला निग्लेक्ट सुद्धा करू शकतो, किंवा ज्युनियर माझी ऑर्डर ऍक्सेप्ट पण करू शकतो, स्वीकारू पण शकतो. हा ऍज अ बॉस हे माझं काम आहे हे ठरवणं की बाबा ज्युनियरला मी कशा प्रकारे ऑर्डर दिली तर ज्युनियर माझं ऑर्डर ऐकेल, आणि ज्या बाबतीमध्ये मी ऑर्डर दिली तर ज्युनियर ऐकेल, त्याला तो म्हणतो स्वीकृतीचं क्षेत्र. ओके, त्याला स्वीकृतीचं क्षेत्र म्हणजे मी एखाद्या ज्युनियरला त्या क्षेत्रामध्ये ज्या ज्युनियरच्या स्वीकृतीच्या क्षेत्रामध्ये जर ऑर्डर दिली तरच तो माझा स्वीकारेल, नाहीतर तो माझी ऑर्डर निग्लेक्ट करेल किंवा तो चांगल्या प्रकारे त्याची अंमलबजावणी करणार नाही. जसा मला जर माहित आहे की माझा ज्युनियर की बाबा खूप दिवस झाले प्रमोशनची वाट पाहतो आहे, जर मी याला प्रमोशनच्या बद्दल काहीच नाही बोललो आणि मी फक्त याला जर म्हटलं की माझं काम कर, हा माझं काम व्यवस्थित करणार नाही. तो त्याचं स्वीकृतीचं क्षेत्र कधी वाढवेल माझ्यासाठी, जर मी त्याचं प्रमोशन बद्दल बोललो तर. लक्षात येतं, प्रॅक्टिकली सांगत आहे स्वीकृतीचं क्षेत्र काय असते ते. मी जर त्याला म्हटलं की बाबा माझे 10 कामं आहेत,
तू जर माझे 10 कामं केले तर तुझ्या प्रमोशनची चिठ्ठी मी माझ्या सिनियरला पाठवेल, तो तुझं प्रमोशन करायला मी तुझी शिफारस करेल की तुझं प्रमोशन झालं पाहिजे. त्याने त्याचं स्वीकृतीचं क्षेत्र तुमच्या ऑर्डरसाठी वाढवेल का नाही? तो वाढवेल. तो म्हणेल नाही, माझा बॉस जो आहे माझी शिफारस देणार आहे, याचे 10चे 10 कामं मी करणार, 10चे 10 ऑर्डर मी फॉलो करणार, सगळेच्या सगळे स्वीकारणार. का? कारण हा माझ्या प्रमोशन बद्दल बोलणार आहे. तर माझ्या ज्युनियर बद्दल त्याच्या अशा प्रकारे कोणतं स्वीकृतीचं क्षेत्र आहे हे मला जर समजलं तरच मी काम करू शकतो. आणि प्रत्येकाचं आपलं एक स्वीकृतीचं क्षेत्र असते, हे त्या बॉसला समजून घेणं आवश्यक असते. लक्षात आलं? पहा किती चांगल्या गोष्टी आपल्याला इथे सायमन सांगून देतो. आणि खरा ऍडमिनिस्ट्रेटर तोच असतो ज्याला आपल्या ज्युनियरचं स्वीकृतीचं क्षेत्र कळते. नाही तर बराच वेळ ऑफिसर फक्त ऑर्डर देतात, ज्युनियर लोक ते फॉलो करतच नाहीत. ओके, तुमचे सबऑर्डिनेट ते फॉलो करणारच नाहीत आणि तुमचे जे कोणते तुमचे आयडिया असतील, तुमचं धोरण असेल, ते सगळं फेल होऊन जाते. त्यामुळे ज्युनियरला बरोबर त्यांच्या स्वीकृतीच्या क्षेत्रात कशा ऑर्डर द्यायच्या ते इथे बॉसला कळायला पाहिजे, ते ऍडमिनिस्ट्रेटरला कळायला पाहिजे. हे सुद्धा सायमन सांगतो. किती चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पहा सायमननी. सायमन निर्णयाची प्रक्रिया सुद्धा सांगतो पहा. तो म्हणतो निर्णय प्रक्रियामध्ये 3 स्टेप असतात. पहिलं तो म्हणतो बौद्धिक कृती, त्यानंतर रचना कृती आणि त्याच्यानंतर निवड कृती, अशा 3 कृती तो सांगतो. ओके, त्याचं म्हणणं आहे बौद्धिक कृती. आता याला इंटेलिजन्स, इंग्लिशमध्ये इंटेलिजन्स, डिझाईन आणि चॉईस, अशा 3 प्रकारच्या कृती म्हटल्या जातात. ओके, बौद्धिक, रचना आणि निवड, अशा 3 कृती असतात. त्याचं म्हणणं काय, सर्वात आधी तुम्हाला काय करायला पाहिजे, बौद्धिक कृती करायला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही हे ठरवा की बाबा तुम्हाला कोणत्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा आहे. पहिले तुम्ही हे ठरवलं पाहिजे निर्णय प्रक्रियेमध्ये. जसा की मला जर शिक्षणाबद्दल जर धोरण बनवायचं आहे तर पहिले मला हे ठरवावं लागेल बाबा शिक्षणाच्या कोणत्या बाबतीमध्ये मला निर्णय घ्यायचा आहे. मला प्राथमिक शिक्षणाबद्दल निर्णय घ्यायचा आहे, मला माध्यमिक शिक्षणाबद्दल निर्णय घ्यायचा आहे, का मला उच्च शिक्षणाबद्दल निर्णय घ्यायचा आहे. पहिले मला हे ठरवावं लागेल ना. हे ठरवणे म्हणजे आहे बौद्धिक कृती. निर्णय कशाबद्दल घ्यायचा ते पहिले ठरवा. की मला शाळेंची कमी आहे याबद्दल निर्णय घ्यायचा आहे, हे झाली माझी बौद्धिक कृती. हे मला सर्वात आधी ठरवावं लागेल मला निर्णय कशाबद्दल घ्यायचा आहे. चला मी आता ठरवलं, माझी बौद्धिक कृती मी पूर्ण केली की मला शाळेंच्या कमी पडत आहे माझ्या राज्यामध्ये, त्याबद्दल मला निर्णय घ्यायचा आहे. ओके, मी समजा सेक्रेटरी आहे, एज्युकेशन सेक्रेटरी, शिक्षण सचिव, आणि मला याबद्दल निर्णय घ्यायचा मी ठरवलं. मग पुढची कृती मला करायची आहे रचना कृती. यामध्ये मी काय करणार, रचना कृतीमध्ये कोणकोणत्या पद्धतीने मी जी शाळेंची कमी ते पूर्ण करू शकतो याचे मी वेगवेगळे अल्टरनेटिव्ह काढून ठेवेल. की माझ्याकडे एक अल्टरनेटिव्ह आहे की बाबा मी सरकारी शाळा खूप जास्त बांधेल. दुसरा माझ्याकडे अल्टरनेटिव्ह आहे की मी प्रायव्हेट सेक्टरला सांगेल की बाबा तुम्ही शाळा बांधा. तिसरा माझ्याकडे आहे की मी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर सोबत मिळून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप PPP मॉडेलनी शाळा जास्त बांधेल. चौथा ऑप्शन माझ्याकडे आहे की ज्या नागरी समाज संस्था आहेत त्या नागरी समाज संस्थांना मी सांगेल की तुम्ही शाळा काढा. ओके, जसं की प्रथम नावाची ऑर्गनायझेशन आहे, ते मुलांच्या शिक्षणामध्ये काम पडते, मी त्यांना तसे अधिकार देईल. माझ्याकडे 4 ऑप्शन झाले. हे ऑप्शन शोधणे म्हणजे झाली रचना कृती. हे ऑप्शन मी पर्याय शोधले. आणि तिसरी माझी आहे निवड कृती, ज्याला चॉईस म्हटलेलं आहे. की हे कशा, यामध्ये काय करायचं आहे, 4 ऑप्शन पैकी माझ्याकडे बेस्ट ऑप्शन कोणता तो मी सिलेक्ट करणे, हे काम करायचं आहे मला निवड कृतीमध्ये. आणि तो मी ऑप्शन 4 पैकी जो निवडेल त्यावेळेस त्याची मग अंमलबजावणी चालू होईल. तो माझा निर्णय असेल, फायनल निर्णय. त्यामुळे निर्णय फक्त एक स्टेप नसतो, पहिले निर्णय कुठे घ्यायचा ते ठरवता आलं पाहिजे. त्यानंतर तो निर्णय घेताना मला कोणकोणते माझ्याकडे पर्याय आहेत ते तुम्हाला ठरवता आले पाहिजे. आणि तिसरं, त्या पर्यायांपैकी कोणता निवडायचा हे सुद्धा मला ठरवता आलं पाहिजे. या 3 गोष्टी जर मी करू शकलो तर मग मी निर्णय घेतला, चांगला निर्णय घेतला असं मी समजू शकतो. पहा, या गोष्टी किती प्रॅक्टिकली सायमननी सांगितलेल्या आहेत आणि ह्या किती प्रॅक्टिकली खरंच तेवढ्या आवश्यक आहेत. अशाच प्रकारे ज्या गोष्टी आहेत सिंपल भाषेमध्ये आपल्याला समजून घ्यायच्या आहे. सायमननी अजून बरंच काही सांगितलेलं आहे. अजून आपलं सायमनचं पुढचं लेक्चर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तत्व समजून घ्यायचे आहेत. त्यानंतर अजून एक लेक्चर आहे, त्याच्यात काही तत्वे आणि टीका समजून घ्यायच्या आहेत. त्यामुळे सायमनचे अजून लेक्चर्स आपले बाकी आहेत.
पुढचे लेक्चर सुद्धा पहा, म्हणजे तुम्हाला सायमन जो आहे तो पूर्ण चांगल्या प्रकारे कळून जाईल. अशाच सोप्या भाषेमध्ये आपण आपल्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या कोर्समध्ये गोष्टी समजून घेत असतो. ठीक आहे. हा आपला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा कोर्स ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मीडियममध्ये सध्या अवेलेबल आहे. आपला ऑफलाईन कोर्स येत्या 7 जुलैपासून चालू होत आहे आणि या कोर्सचे ॲडमिशन ऑलरेडी सुरू आहेत. आपला जो ऑनलाईन कोर्स आहे तो आपला ज्ञानदीप ऑप्शनल या ॲपवर ऑलरेडी ऑनलाईन कोर्स आपला अवेलेबल आहे. तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तुम्हाला फक्त ॲप डाउनलोड करायचा आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन कोर्स तिथे लावायचा आहे, इंग्लिश किंवा मराठी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, कारण कोर्स आपला इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये आहे. तो तिथे सिलेक्ट करा. ठीक आहे. आणि मग तुम्ही लेक्चर्स पाहायला तिथे सुरू करा. तिथे डेमो लेक्चर सुद्धा आहे, ते डेमो लेक्चर सुद्धा पहा, जेणेकरून तुम्हाला विषयाची ओळख होईल आणि आपले लेक्चर्स किती चांगल्या प्रकारे घेतले जातात ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. ज्यामध्ये आपण आन्सर रायटिंग सुद्धा घेतो, नोट्स सुद्धा देतो, चांगल्या सोप्या भाषेमध्ये एक्झामच्या दृष्टीने आपण नोट्स सुद्धा देतो, मेंटरशिप सुद्धा आणि टेस्ट सिरीज सुद्धा त्यामध्ये होईल. ठीक आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मीडियममध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल असतात. ओके. तर आता आपण ह्या गोष्टी शिकलेलो आहे सायमन बद्दल. अजून आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा सायमन शिकायचं आहे आणि त्यानंतर सुद्धा सायमन शिकायचं आहे. असेच आपण थोड्या थोड्या भागामध्ये आपण पूर्ण जे थिंकर्स आहेत ते चांगल्या प्रकारे आपण समजून घेणार आहोत. ओके. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.